नमस्कार. आज आपण कोकणामध्ये सणासुदीला घराघरात बनवली जाणारी मोड आलेल्या वालाची भाजी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते. तर काही ठिकाणी याला कडव्या वालाचं बिरडं किंवा कडव्या वालाची उसळ असं सुद्धा म्हणतात. तर ह्या भाजीला तुमच्या इथे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर इथे आपण ह्या भाजीसाठी लागणारे वाटण तयार करून घेणार आहोत. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि इथे थोडी आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि छोटा आल्याचा तुकडा. तर आता हे वाटण आपण छान बारीक असं वाटून घेणार आहोत. तर इथे पाण्याचं आवश्यकता असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. तर इथे आता वाटण तयार करून झाल्यानंतर आपण कढईमध्ये फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की 1 मोठा चिरलेला कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर इथे कांदा छान परतवून झालेला आहे आणि आता आपण बारीक चिरलेला 1 टोमॅटोचा वापर करणार आहोत. तर आता कांदा आणि टोमॅटो छान परतवून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा आणि टोमॅटो परतवून घेणार आहोत. तर इथे कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे. तर इथे आपण आता जे खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण छान परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आता इथे आपण छान खोबऱ्याचं वाटण आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. तर ह्या वाटणामुळेच खूप छान असं चविष्ट असं हे बिरडं तयार होतं. नक्की अशा पद्धतीने एकदा हे बिरडं बनवून बघा. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला खोबऱ्याचं वाटण आहे ते छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता साधारण थोडं तेल सुटलेलं आहे आणि इथे वाटण छान आपलं परतवून झालेलं आहे. तर आता आपण इथे मसाल्यांचा वापर करायचा आहे. घरगुती लाल तिखट 2 चमचे. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग. तर आता मसाले आपण छान स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत. तर हे मसाले आपण अगदी तेल सुटेपर्यंत छान स्लो गॅसवर परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे छान खमंग आणि अगदी चमचमीत अशा भाज्या तयार होतात. तर इथे पाहू शकता मसाला आपला छान परतवून झालेला आहे आणि साधारण तेल सुटलेलं आहे. तर इथे मसाला परतवून झालेला आहे आणि आता आपण इथे मोड आलेले वालाचं बिरडं आहे ते आपण आता मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे मी 1 बटाटा घेतलेला आहे. इथे तुम्हाला जर बटाटा आवडत नसेल, नाही वापर केला तरीसुद्धा चालेल. तर इथे मी 1 बटाटा घेतलेला आहे बारीक चिरून. तर इथे आता बिरडं आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे वालाचं बिरडं छान आपण परतवून झालेलं आहे आणि आता आपण पाण्याचा वापर न करता 1 मिनिटभर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवणार आहोत. म्हणजे थोडासा जो उग्रपणा असतो तो नाहीसा होतो. तर इथे आता झाकण ठेवून आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि 1 मिनिटभर आपण छान वाफ येऊ द्यायची आहे. तर इथे 1 मिनिट झालेलं आहे आणि झाकण काढून घेणार आहोत. तर इथे आता भाजी आपण ढवळून घेणार आहोत. तर इथे आता भाजी ढवळून झालेली आहे आणि आता भाजीमध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. तर साधारण गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे छान तर्रीदार अशा भाज्या तयार होतात. तर इथे भाजी तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे मी साधारण सुकी भाजी बनवणार आहे, त्याच्यामुळे साधारण आपण थोडंसं पाणी कमी ठेवलेलं आहे. तर इथे आता 10 मिनटं आपण झाकण ठेवून भाजी छान शिजवून घेणार आहोत. तर 10 मिनटामध्ये 1 ते 2 वेळा झाकण काढून पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे. 10 मिनटामध्ये मी 2 वेळा झाकण काढून भाजीमधील पाणी बघितलेलं. तर इथे आता 10 मिनटं झालेली आहेत आणि 10 मिनटानंतर आपण भाजी कितपत शिजलेली आहे ती पाहूया. तर इथे पाहू शकता भाजी आपली छान मऊ अशी शिजलेली आहे आणि आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ. तर इथे तुम्हाला जर आवडत असल्यास गुळाचा वापर करू शकता. तर इथे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आता भाजी आपण ढवळून घेणार आहोत. तर अतिशय चविष्ट असं हे बिरडं तयार होतं. नक्की रेसिपी बनवून बघा. तर काही ठिकाणी याला कडव्या वालाचं बिरडं म्हणतात, काही ठिकाणी याला मोड आलेल्या वालाचं बिरडं म्हणतात, तर काही ठिकाणी याला डाळिंबे असं सुद्धा म्हणतात. तर अतिशय चविष्ट असं हे बिरडं तयार होतं. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे मोड आलेल्या वालाचं बिरडं तयार झालेलं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर करायचा आहे आणि इथे आता गॅस बंद करायचा आहे. तर इथे आता आपली ही भाजी छान तयार झालेली आहे आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. नक्कीच ही रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.